नमस्कार मित्रांनो, काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता आरुष आणि ही आभा दोघे ह्या निहारिकाच्या जवळ जे असतात, कारण निहारिकाचा ह्या पर्णिकाने खून केलेला असतो, तेव्हा मात्र इकडे ह्या बाकीच्या मुली ज्या असतात त्या आरुषला बोलतात की आरुष सर काय केलं हे, कारण भिंतीवरती जे काही आय लव्ह यू आरुष असं ह्या निहारिकाने ब्लडने लिहिलेलं चित्र असतं ते सर्व बघून या मुलींना खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु हे सर्व या पर्णिकाचंच काम असतं. तर इकडे आता ह्या मुली ज्या आहेत त्या आरुषला बोलतात की आरुष सर, अहो तिकडे कोणतरी आहे आणि खूप दरवाजा वाजवण्याचा आवाज येतोय असं म्हणत तिकडे आरुष आणि ही आभा दोघे इकडे ह्या पर्णिकाने दरवाजा लावलेल्या समोर आलेले असतात. आणि तेव्हा ही पर्णिका जी आहे ती आता थोडेसे आपले हातपाय बांधून तोंडामध्ये रुमाल लावून ती आता खूप हसत असते. तेव्हा आरुष आणि आबा विचारतात की नेमकं कोण आहे आतमध्ये आणि बाहेरून लॉकसुद्धा लावलंय, हे सर्व कुणी केलंय. आरुष जो आहे तो आबाला बोलत असतो, तेवढ्यामध्ये गोविंद जो आहे त्या लॉकची चावी घेऊन येतो. त्यानंतर आता पर्णिका थोडंसं रडण्याचं नाटक करत असते. आबा बोलते की उघडतोय आम्ही दरवाजा. तेव्हा आता इकडे ही नालायक पर्णिका जी आहे ती इकडे खूप रडण्याचं नाटक करत असते. तेव्हा इकडे आरुष जो आहे, आरुषने ह्या पर्णिकाच्या चेहऱ्याला जो रुमाल बांधलेला असतो तो सोडलेला असतो आणि ही पर्णिका जी आहे ती आता ह्या आपल्या आरुषला सांगत असते की ती निहारिका जी आहे ती वेडी झाली, बघा ना तिने माझी काय अवस्था करून ठेवली. अहो तिने माझ्या डोक्याला काहीतरी मारलं आणि माझा मोबाईल घेऊन गेली आणि मला रूममध्ये लॉक केलं. तिला तुमच्याबरोबर शकुंतलेचं पात्र करायचं होतं म्हणून तिने असं केलं. असं कुणी करेल का सर, असं रडतच ही नाटकी पर्णिका आरुषला सांगत असते. सर मी आत्ताच्या आत्ता देशपांडे सरांकडे जाऊन कंप्लेंट करणार आहे, चला सर असं म्हणत तिकडे ही पर्णिका आरुषला जेव्हा देशपांडे सरांकडे घेऊन जात असते तेव्हा हा आरुष काहीच बोलायला तयार नसतो. तेव्हा इकडे पर्णिका बोलते की तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही का आबा मॅडम आणि आरुष सर. तेव्हा ही बाकीची मुलं सुद्धा पर्णिकाकडे बघत असतात. त्यानंतर इकडे पर्णिका बोलते की ठीक आहे, एकटीच जाते असं म्हणत इकडे पर्णिका एकटीच जाऊ लागते. तर आरुष पर्णिकाचा हात पकडतो. तेव्हा इकडे पर्णिका बोलते की नाही सर मी तिला सोडणार नाहीये. त्यावर आरुष बोलतो की अगं पर्णिका, निहारिका जी आहे ती हे जग सोडून कायमची निघून गेली आहे. तेव्हा आता इकडे ही जी काही पर्णिका आहे ती बोलते की सर तुम्ही काय बोलता, हे शक्य नाहीये. अहो हे बघा फळ्यावर जे काही लिहिलेलं आहे ते तिने लिहिलंय, मी सर खोटं बोलत नाहीये, तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर असं पर्णिका रडतच या आरुषला सांगत असतात. तेवढ्यामध्ये एक मुलगा जो आहे तो आरुषकडे पळत येतो आणि बोलतो की बाहेर पोलीस आलेत आणि सर्वांना बाहेर बोलवलंय. तेव्हा आता इकडे ही पर्णिका थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि बोलते की सर पोलीस, आणि आता काय उत्तर द्यायचं पोलिसांना असं पर्णिका ही रडत असते. तर आबाजी आहे ते आपल्या मनाशी बोलते की नेमकं इने तर नसन केलं ना सर्व काही. तेवढ्यामध्ये पोलीस जे आहे ते या निहारिकाची डेड बॉडी घेऊन जातात. त्यावेळेस इकडे पोलीस इन्स्पेक्टर जे आहे ते आरुषला बोलतात की हे बघा आरुष सर, ज्यावेळेस निहारिका ही हे जग सोडून गेली त्यावेळेस तिने भिंतीवरती तुमचं नाव लिहिलेलं आहे आरुष सर असं. पण जेव्हा हे पोलीस इन्स्पेक्टर ह्या आपल्या आरुषला सांगत असतात तेव्हा आभा जी असते ती आरुषच्या खांद्यावरती हात ठेवत असते. इकडे आरुष बोलतो की त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाहीये. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर बोलतात की परंतु जे काही लिहिलं आहे ते खूप वेगळंच आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल चौकशीसाठी असं इन्स्पेक्टर जेव्हा बोलत असतात तेव्हा आभा आणि आरुषला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. तेव्हा इकडे आभा बोलते की परंतु आरुषचा त्यामध्ये काहीच दोष नाही आहे. तेव्हा इकडे हे इन्स्पेक्टर बोलतात की अहो दोष जर नसता तर त्यांचं नाव भिंतीवरती लिहिलंच नसतं ना. तेव्हा इकडे आभा बोलते की अहो निहारिकाचं एकतर्फी प्रेम होतं आरुषवर, पूर्ण कॉलेजला माहीत आहे, तुम्ही कुणाला विचारा. तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की अच्छा, म्हणजे हे सर्व कॉलेजला पण माहीत असेल की हे सर्व प्रेमामुळे झालंय, भले ते एकतर्फी असो किंवा दुसरं काही कारण असो, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल असं इन्स्पेक्टर ह्या आरुषला बोलत असतात. पर्णिका जी आहे ती साईडला थोडंसं रडण्याचं नाटक करत असते आणि साईडला एकटीच बसलेली असते. त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर ह्या आरुषला बोलतात की चला पटकन पोलीस स्टेशनला. आता जो हवालदार आहे तो आरुषचा हात पकडून त्याला तेथून घेऊन जात असतो. आबा जी आहे आबा बोलते की अरे आरुष तू चललास, जाऊ नको. त्यावेळेस इकडे ही पर्णिका जी आहे तिलासुद्धा
इन्स्पेक्टर बोलतात की चला तुम्हाला सुद्धा यावं लागेल. आता पर्णिका थोडीशी टेन्शनमध्ये येते. त्यानंतर आरुष बोलतो की माझं ठीक आहे, परंतु पर्णिकाने काय केलं. त्यानंतर इकडे आता सर्व कॉलेजमधील मुलं, आभा सर्वजण खूपच टेन्शनमध्ये असतात, कारण आरुषला इकडे पोलीस स्टेशनला चौकशीसाठी नेलेलं असतं. बिचारी आभा रडत असते. इकडे विद्याधर काका जे असतात ते ह्या कुलस्वामींना कॉल करत असतात. ते बोलतात की अहो एवढ्या रात्री कॉल करतोय, परंतु आरुषच्या कॉलेजमधील एका मुलीने आत्महत्या केली, त्यामुळे आरुषला पोलीस स्टेशनला नेलंय. मला खूप काळजी वाटते आरुषची, असं काका बोलत असतात. त्या अगोदर सुद्धा एका फोटोग्राफरचा जो मृत्यू झालाय त्याचं सुद्धा सर्व सत्य हे काका जे आहे ते कुलस्वामींना फोनवर सांगत असतात आणि पूर्वी ऐकत असते. मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी भिंतीवरती आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे, असं पण इकडे हे काका जे असतात ते कुलस्वामींना सांगत असतात. ते इकडे आबाची आहे ती तिथे येते. आबा ही काकांना बोलते की आरुषला फक्त चौकशीसाठी नेलेलं आहे काका, तुम्ही अजिबात काळजीच करू नका. तेवढ्यामध्ये ललित जो आहे तो ह्या आबाकडे बघत असतो. तेवढ्यामध्ये काका बोलतात की त्या मुलीने आत्महत्या केली, यामध्ये आपल्या आरुषचा काहीच दोष नाही आहे. तेव्हा इकडे ही आभा बोलते की हे बघा, कॉलेजमधील बऱ्याच मुलींचं एकतर्फी प्रेम जे आहे ते आरुषवरती आहे, परंतु एक गोष्ट मला समजत नाही काका, निहारिका जेव्हा आमच्यासोबत होती तेव्हा तिच्या वागण्यावरून असं कधीच आम्हाला वाटलं नाही की ती एकतर्फी प्रेमामुळे आत्महत्या करेल म्हणून, असं आबाही काकांना सांगत असते. म्हणतात की हे सर्व समजण्याच्या पलीकडेचं आहे, त्यामुळे मला सुद्धा खूप टेन्शन आले. त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुष्टशक्ती आहेत, असं काका जेव्हा बोलत असतात तेवढ्यात काकी आता पाठीमागून येऊन सर्व ऐकत असते. त्यानंतर इकडे हे काका जे आहेत ते आबाला बोलतात की चल आपण तिकडे जाऊन बोलूयात. आणि इकडे काका व आबा साईडला जातात. जी काही चाळीतली लोक असतात ती विचारतात की नेमकं आरुषला का नेलंय. अहो चाळीवर जे संकट येते तेव्हा आरुष प्रत्येकासाठी धावून जातोय. मग आज आरुष संकटात आहे तर आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत कसं नाही. मला नाही पटत काका हे गोष्ट, असं पण हा एक चाळीतील मुलगा बोलत असतो. तेव्हा इकडे आबा जी आहे ती जवळ उभी असते. तो मुलगा बोलतो की आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायला हवं. तेव्हा काका बोलतात की तुझं म्हणणं मला पटतंय, आपण जाऊयात पोलीस स्टेशनला, आलोच मी चप्पल घालून, असं काका बोलत असतात. तेवढ्यात आता काकी लगेच बोलतात की हे बघा तुम्ही कुठेच जायचं नाही आहे. ही आसावरी बोलते की नाही, एकदा नाही म्हटल्यावर नाही जायचं. त्यावर इकडे काका बोलतात की आसावरी तू माझं थोडंसं ऐक, आरुष जो आहे तो आपल्या घरातील व्यक्ती आहे आणि तू मला जाऊन देत नाही चक्क, असं काका बोलत असतात. काकी काय काकांना तिकडे जाऊन देत नसतात. काकी बोलतात की शेवटी तुम्ही त्याची किती काळजी आहे हे जरी दाखवलं ना तरी पण आरुषला अजिबात कुणाची गरज नाही आहे, असं पण इकडे ही काकी बोलत असतात. तेवढ्यामध्ये इकडे आरुष हा घरी येतो. आता इकडे सर्वजण लगेच आरुषकडे बघतात. पर्णिकाही असते. तेव्हा इकडे सर्वजण बोलतात की आरुष सुखरूप आला हेच आपल्यासाठी खूप आहे. हे बघ आरुष, तुला कसलीही गरज लागली तरी आम्हाला सांग, आम्ही लगेच येऊ, असं ही मुलं जी आहे ती या आरुषला बोलत असतात. पर्णिकासमोर उभी असते. इकडे सर्व मुलं जे आहेत ती आपापल्या घरी जातात. इकडे पर्णिकासमोर उभी असते. आरुष या पर्णिकाला गुड नाईट असं बोलतो आणि उद्या भेटूयात असंही म्हणतो. तेव्हा आबाजी आहे ती आरुषकडे बघते. आबाची आहे ती आरुषकडे बघत असते. त्यावर आरुष विचारतो की तुला काय सांगायचं आबा. तेव्हा आबा बोलते की तुला कसं समजलं की मला काहीतरी बोलायचं आहे म्हणून. त्यावर इकडे आरुष बोलतो की तुझ्या चेहऱ्यावरून कळलं मला. तर दुसरीकडे काही कनकदत्ताची आहे घरामध्ये आलेली असते. पर्णिका जी आहे ती आईला विचारते की आई तू कधी आली, तू दानवी शक्ती घेऊन आलीस का. तेव्हा कनकदत्ता बोलते की नाही, अजून मला दानवी शक्ती सापडली नाही आहे. अगं त्यांना समजलंय की आरुषच्या आयुष्यामध्ये कलावतीची आहे ती परत आलेली आहे. ते मंतरलेलं पाणी जे आहे त्यामध्ये तुझा चेहरा जो आहे ना पर्णिका तो बघितलाय त्या कुलस्वामीनी, असं ही कनकदत्ता ह्या पर्णिकाला सांगत असते. त्यावर इकडे पर्णिका लगेच बोलते की तो कुलस्वामी जो आहे ना तो नेहमी आपल्यामध्ये येतो, आपल्याला त्यालाच काहीतरी करावं लागेल. त्या अमृत स्वामीला मी आत्ताच्या आत्ता मारेल, असं पर्णिका बोलत असते. त्यावर कनकदत्ता बोलते की अगं त्याचं नंतर बघू, तू त्या मुलीला का मारलंस पर्णिका. अगं पर्णिके, तू कॉलेजमध्ये 2 जीव घेतलेले आहे. उद्या पोलिसांना जर हे सत्य समजलं तर आपण इथून दूर जाऊ. तेव्हा इकडे पर्णिका बोलते की मला माझ्या उद्देशापासून कुणीच दूर नेऊ शकत नाही. वर इकडे पर्णिका बोलते की मला माझ्या ध्येयापासून कुणी लांब नेलं तर मी त्याला सोडणार नाही.
इकडे ही पर्णिका जेव्हा असं बोलत असते तेव्हा कनक दत्ता जी आहे ती पर्णिकाकडे बघत राहते. दुसरीकडे आता पोलीस इन्स्पेक्टरचा कॉल जो आहे तो आरुषला येतो आणि निहारिकाचा जो काही खून झालेला आहे तो खून आत्महत्या केलेला नसून त्याची नस कुणीतरी कापली गेलेली आहे असा झालेला असून जेव्हा इन्स्पेक्टर हे सर्व सत्य सांगत असतात तेव्हा आरुष बोलतो की बोला ना. त्यावर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुमची जर आम्हाला गरज लागली तर तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल असं या आरुषला पोलीस इन्स्पेक्टर बोलत असतात. त्यावर आरुष बोलतो की कधी यायला तयार आहे सर तुम्ही कॉल करा. त्यावर आता इकडे आरुष जो आहे तो लगेच खाली बसून घेतो. इकडे आबा जी आहे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. आरुषही खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा इकडे आता ह्या आरुषला नेमकं ही हत्या केलीच कुणी असा प्रश्न या आरुष समोर उभा राहिलेला असतो. आबा बोलते की मला पण माहीत आहे ही हत्याच आहे. तेव्हा आरुष बोलतो की अगं हत्या कुणी करेल का आणि कॉलेजमध्ये कसं पॉसिबल आहे. तेव्हा इकडे ही आबा बोलते की ज्यावेळेस पर्णिकाने निहारिकाला बघितलं होतं त्यावेळेस ती रागत होती, परंतु मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ती शांत होती. नेमकं त्या दोघींमध्ये काहीतरी घडलं असं पण इकडे ही आबा आरुषला सांगत असते. ज्यावेळेस मी पर्णिकाकडे बघत होते त्यावेळेस ती सारखी घड्याळाकडे बघत होती. ज्यावेळेस मी तिला कॉल करत होते त्यावेळेस ती फोनसुद्धा उचलत नव्हती. त्यावेळेस जो फोन होता तो निहारिकाने उचलला आणि हे सर्व खूप किंजळण्याचा त्यामध्ये आवाज आला. हे खूप संशयास्पद आहे आरुष असं पण इकडे ही आबाची आहे ती आरुषला सांगत असते. आरुष लगेच बोलतो की आबा हे सर्व पर्णिकाने केले असं तुझं म्हणणं आहे का. त्यावर इकडे आबाची आहे ती बोलते की आरुष तू असं काय बोलतोस. त्यावर इकडे आबाला या आरुष बोलतो की अगं पर्णिका असं काहीच करणार नाहीये. तुला माहीत आहे का पर्णिका किती रडत होती. अगं ती घड्याळात का बघत होती का तिला तिच्या आईवडिलांना नवस केलेला फेडायचा होता म्हणून ती घड्याळाकडे बघत होती असं हा आरुष या आबाला सांगत असतो. आरुष खूप चिडलेला असतो. आबा लगेच बोलते की आरुष तू थोडासा शांत हो. त्यावेळेस इकडे आरुष बोलतो की अगं खूप चांगली मुलगी आहे ती, माझ्या भरोश्यावर चाळीत राहायला आली ती आणि तू तिच्यावर डाऊट घेतेस, तू तिच्यावर रागराग का करतेस असं पण आरुष जेव्हा बोलत असतो तेव्हा ही पर्णिका जी आहे ती रूममधून बाहेर येऊन सर्व काही ऐकत असते. कारण आता ती वरतून आबा आणि आरुषचं बोलणं सर्व ऐकत असते. तेवढ्यात आता इकडे आरुषच्या मोबाईलवरती कॉल येतो. नंतर इकडे पर्णिका जी आहे ती आरुषला कॉल करते आणि बोलते की सर मला अजिबात बरं वाटत नाही आहे. तुमच्याकडे डॉक्टरांचा नंबर आहे का सर, त्यासाठी मी कॉल केला आहे. मला खूप त्रास होतोय, मला डॉक्टरांकडे जायचं आहे असं पण इकडे पर्णिका ही आरुषला बोलत असते. त्यावर आरुष बोलतो की अगं तू एकटी कशाला जातेस. त्यावर इकडे आरुष बोलतो की एकटी जाऊ नको, मी घेऊन जातो तुला. आता हा आरुष जो आहे तो इकडे या पर्णिकाला घ्यायला रूममध्ये येणार असतो तेव्हा आता पर्णिका हसत असते. तर ही आबा जी आहे ती आरुषला विचारते की आरुष काय झालं. तर आरुष काहीच बोलत नाही आणि तो डायरेक्टली लगेच पळतच या पर्णिकाच्याच रूमकडे निघून जातो. आबा ही आपल्या मनाशी बोलते की नेमकं हे काय चाललंय. निहारिका जी आहे ती नेमकं मला शोधत होती. मला एक म्हणायचं तिच्याजवळ जो फोन सापडला तो पर्णिकाचाच फोन होता. ती स्वतः आत्महत्या करणारच नाहीचे. असं काय पाहिलं असेल की निहारिका किंचाळली असं पण इकडे आबाच्या मनात खूप प्रश्न उभे राहिलेले असतात. तर इकडे उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की प्रेक्षकांना आपली आबा जी आहे ती ह्या काकांना बोलते की काका आरुषच्या जीवाला धोका आहे, कारण मला काहीतरी वेगळंच घडणार असं वाटतं आहे असं पण इकडे ही आबा जी आहे ती काकांना बोलत असते. त्यावर काका बोलतात की हे बघ आबा, ज्यावेळेस आरुषमध्ये जी दानवी शक्ती होती ती कुलस्वामींनी बाहेर काढून ठेवली होती, परंतु ती फक्त 25व्याच वर्षापर्यंत बाहेर असणार होती आणि ती एका रूममध्ये ठेवली आहे. 25व्या वर्षानंतर ती दानवी शक्ती जी आहे ती आरुषमध्ये पुन्हा जाणार होती असं काका ह्या आपल्या आबाला सांगत असतात. त्यावर आबाची आहे ती थोडासा विचार करू लागते. तर मित्रांनो नेमकं आता पुढे होणार तरी काय हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर काजळ माया या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.